नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालयाची तुमच्या प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ज्यामध्ये शिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखकची पदं होती. तुम्ही कुठल्या जिल्हा न्यायालयामध्ये अप्लाय केलं आहे कमेंटमध्ये सांगा. तर बघा मित्रांनो, शिपाई हमाल, लिपिक या पदांची तुमची TCS मार्फत जी परीक्षा झालेली आहे, त्याची मित्रांनो या ठिकाणी तुमची ॲन्सर की देखील फर्स्ट ॲन्सर की देखील आलेली होती. याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा रिझल्ट तुमचा राहिलेला आहे. स्वच्छता, चापल्य चाचणी राहिली आणि मुलाखत राहिलेली आहे. तर मित्रांनो या संदर्भात आजच्या तारखेची जी अपडेट आलेली आहे ती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्याला माहीत असेल माननीय सुप्रीम कोर्टमध्ये या ठिकाणी मित्रांनो याच्यावरती याचिका टाकण्यात आलेली होती. त्यानुसार मित्रांनो याला स्टेटस को देण्यात आलेला होता, म्हणजे स्टे देण्यात आलेला होता. तर ही पदभरती मित्रांनो आता न्यायालयीन कक्षेमध्ये गेलेली आहे. तर याच्या संदर्भात मित्रांनो आता याचा स्टे स्टे जो आहे तो कधीपर्यंत उठेल, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस नेमकी कधीपर्यंत होईल तीच माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, भरती जी आहे तुमची कॅन्सल झालेली नाही. फक्त तात्पुरता स्टे जो आहे मित्रांनो याच्यावरती आलेला आहे. त्याच्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो लवकरच सुनावणी होणार आहे, त्याचबद्दलचा अपडेट आलेला आहे. सुप्रीम कोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील मित्रांनो या ठिकाणी स्पेशल लोक अदालत भरवली जाणार आहे आणि त्यामध्ये मित्रांनो ही केस जी आहे या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्पेशल लोक अदालत जी आहे 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान या ठिकाणी होणार आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो प्री लोक अदालत देखील सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो ह्या केसचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी जे मेन मित्रांनो या ठिकाणी लोक अदालत आहे ती 29 जुलैला चालू होईल. परंतु प्री अदालत जी आहे मित्रांनो या ठिकाणी सुरू झालेली आहे. याच्यामध्ये म्हटले त्यांनी टू कॉमेमोरेट 75 इयर्स ऑफ सुप्रीम कोर्ट, 75 वर्ष जे या ठिकाणी सुप्रीम कोर्टला झालेले आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो हॉनेबल चीफ जस्टिस जे आहेत, मुख्य चीफ जस्टिस त्यांनी मेसेज दिलेला आहे प्रत्येक सिटिझनला, लॉयरला, ॲडव्होकेट्सला ऑन रेकॉर्ड अबाउट स्पेशल लोक अदालत. त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की जेवढे पण तुमचे केसेस पेंडिंग असतील, जे ॲडव्होकेट जे आहेत त्यांनाही मित्रांनो या ठिकाणी मेसेज दिलेला आहे आणि जे सिटिझन्स आहेत त्यांनाही मेसेज दिलेला आहे की कोऑर्डिनेशन कमिटी स्पेशल लोक अदालत यांच्यामार्फत या ठिकाणी एक व्हिडिओ देखील त्यांनी रिलीज केलेला आहे. पहा अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो मेन या ठिकाणी जे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस आहेत त्यांनी मित्रांनो या ठिकाणी मेसेज दिलेला आहे. पहा याच्यामध्ये त्यांनी जॉईन होण्यासाठी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा स्पेशल लोक अदालत जी आहे या ठिकाणी सुप्रीम कोर्टची बोलवली जाते. या व्हिडिओची लिंक आणि ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या या पदभरती मित्रांनो या ठिकाणी जी आहे या ठिकाणी पहा ह्याचं अपडेट जे आहे आपल्याला भेटलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी म्हटलेलं आहे की जिल्हा न्यायालय पदभरती 2018ची जी मित्रांनो लॅप लिस्ट होती, त्याच्यामुळे उमेदवारांची त्या केसमुळे 2023 मधील पदभरतीवरती देखील मित्रांनो स्टे आलेला होता. ते आपल्याला माहित असेल स्टे आलेला. तर याबाबत मित्रांनो सुप्रीम कोर्टच्या केसेसचा निपटारा होण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं पहा ही PDF ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड झालेली आहे. स्पेशल लोक अदालत जी आहे सुप्रीम कोर्ट या ठिकाणी भरवत आहे. कशासाठी भरवत आहे की याच्यामध्ये जे केसेस आहेत त्याचा निपटारा होण्यासाठी प्रथमच सुप्रीम कोर्टमध्ये लोक अदालत घेण्यात येत आहे. तर मित्रांनो सध्या प्री लोक अदालत पहा या ठिकाणी सुरू असून आज, उद्या आणि शनिवारी या अंतर्गत उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. म्हणजे मित्रांनो ही जी तुमची जिल्हा न्यायालय पदभरतीविषयीची किंवा 2018ची मित्रांनो जी केस आहे या ठिकाणी ती देखील मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. तर त्यानंतर मित्रांनो 27 जुलै ते 3 ऑगस्ट तुम्हाला जसं सांगितलं पहा या ठिकाणी PDF फाईलमध्ये देखील स्पेशल लोक अदालतची डेट त्यांनी दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती ही डेट आहे मित्रांनो या ठिकाणी पहा स्पेशल लोक अदालत भरली जाणार आहे. त्यामध्ये पहा 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान. आता मित्रांनो ही एक चांगली गोष्ट होते तुमच्यासाठी. याच्यामध्ये जर निर्णय झाला तर खूप लवकर मित्रांनो हा निर्णय होईल. कारण की मित्रांनो पुढे याच्यावरती आपल्याला माहित असेल सुनावणी होत असतात. त्याच्यामुळे या स्पेशल लोक अदालतमध्ये काय असतं मित्रांनो डायरेक्टली तडजोड असते या ठिकाणी. जर याच्यामध्ये निर्णय झाला तर तुमच्यासाठी खूप चांगली या ठिकाणी गोष्ट आहे. त्याची मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वजण आशा लावून आहोत. तर याच्यामध्ये निर्णय व्हावा मित्रांनो ही सर्वांची इच्छा देखील आहे आपली. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये म्हटलंय की त्यांनी प्री लोक अदालत सध्या या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो ही केस घेतली जाणार आहे. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे पुढे अजून की या ठिकाणी पहा उमेदवारांचे म्हणणे जे ऐकून घेतले जाणार आहे. त्यानंतर 27 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान सुप्रीम कोर्टची मुख्य अदालत होणार आहे. त्यामध्ये मित्रांनो दोघा पक्षाचे म्हणणे ऐकून जर काही तडजोड झाली, बघा मित्रांनो तुम्हाला जसं सांगितलं तडजोड झाली तडजोड होऊ शकत असली तर त्यात निकाल मित्रांनो तुमचा लागेल. जर तडजोड नाही झाली तर मित्रांनो पुढे जशी आहे तशी या ठिकाणी ऑर्डिनरी जी केस चालू आहे, ऑर्डिनरी जे पण मित्रांनो या ठिकाणी
सुनावणी होतात त्याच्यामध्येच मित्रांनो या ठिकाणी ही केस मोडली जाईल. परंतु जर मित्रांनो ह्या अदालतमध्ये स्पेशल लोक अदालतमध्ये जर तडजोड झाली तर लवकर निकाल लागेल. आता मित्रांनो आपल्याला कधी हे समजेल तर बघा मित्रांनो इथे खाली लिहिलं पण आहे सुप्रीम कोर्टचे माननीय न्यायमूर्ती जे आहेत डी.वाय. चंद्रचूड साहेब यांनी मित्रांनो प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी प्रथमच ही सुप्रीम कोर्टमध्ये लोक अदालत सुरू केलेली आहे आणि त्यात आपली केस घेतलेली आहे. यात किती यश येईल हे सांगता येत नाही. केस निघेल किंवा पुढे चालू राहील हे आपल्याला मुख्य अदालत म्हणजे 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान या ठिकाणी समजेल. आता मित्रांनो समजणार नाही. तुम्ही प्रश्न परत विचाराल की कमेंट बॉक्समध्ये सर मग याची नेमकं काय होईल? तर बघा मित्रांनो याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. आपल्याला माहित आहे न्यायालयामध्ये मित्रांनो ही केस गेलेली आहे. तर 27 ते 3 ऑगस्ट दरम्यान मित्रांनो स्पेशल लोक अदालत आहे. त्याच्यामध्ये काय होतं संपूर्ण खटले जेवढे पण आलेत प्री लोक अदालतमध्ये ते सर्व निकाली काढले जातील. म्हणजे आपल्याला 27 तारखेपर्यंत या ठिकाणी वाट पाहायची अजून. ठीक आहे. 27 तारखेला अजून मित्रांनो आपल्याला जे अपडेट आहे 27 ते 3 ऑगस्ट दरम्यान या केसबद्दलचं समजून जाईल. जर मित्रांनो याच्यामध्ये 27 तारखेनंतर जर तडजोड नाही झाली या स्पेशल लोक अदालतमध्ये तर पुढे मित्रांनो आहे तशी ही केस चालू राहणार. परत त्याच्यावरती मित्रांनो सुनावणी होऊन ती 100% मित्रांनो याच्यावरती काही ना काही निकाल तर भेटणारच आहे. ठीक आहे. तुमची भरती जी आहे ती कॅन्सल झालेली नाहीये. ठीक आहे. फक्त तात्पुरता स्टे आलेला आहे. तर बघा मित्रांनो 27 ते 3 ऑगस्ट दरम्यान आपल्याला याच्यावरती माहिती समजणार आहे. सध्या प्री लोक अदालतमध्ये ही तुमची केसेस जी आहे स्टे जो आलेला आहे ह्याची याचिका जी टाकण्यात आलेली आहे ती घेण्यात आलेली आहे मित्रांनो. सुप्रीम कोर्टमध्ये स्पेशल लोक अदालत भरवली जाते. ही एक तुमच्यासाठी संधी आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जसं की मित्रांनो प्रथमच या ठिकाणी ही काय होते लोक अदालत येते सुप्रीम कोर्टमध्ये 75 वर्ष झाले म्हणून. तर त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी ही एक संधी आहे की लवकरात लवकर केस या ठिकाणी निकाली लागू शकते. आता मित्रांनो याच्यामध्ये 27 तारखेला आणि 3 ऑगस्ट पर्यंत काय होतं त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे. आता आपण काहीच सांगू शकत नाही. मीही काही सांगू शकत नाही आणि तुम्हीही काही सांगू शकत नाही. कारण की त्याच वेळेस आपल्याला सर्व माहिती जी आहे ते समजणार आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला आता वेट आणि वॉच करायचा आहे. बाकीच्या पदभरतीचा तुमचा अभ्यास चालू राहू द्या. तिकडेही नवीन फॉर्म आता निघतील मित्रांनो. बाकी डिपार्टमेंटचे देखील जशी माहिती येईल तशी इतर डिपार्टमेंटची तुम्हाला वेळोवेळी शेअर केली जाईल आपल्या चॅनलवरती. तर बघा मित्रांनो ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती लोक अदालतबद्दलची. हा व्हिडिओ जो आहे स्पेशली मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्ट मार्फत. त्याचबरोबर ही जी PDF फाईल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा सुप्रीम कोर्टची जी वेबसाईट आहे www.sci.gy.in या संकेतस्थळावरती इथं अपडेट्समध्येच मित्रांनो या ठिकाणी आजच्याच तारखेचं लेटेस्ट अपडेट आलेलं इथे तुम्हाला पाहायला भेटेल. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक व शेअर करा आणि सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.